यिर्मया अध्याय 27। यहूदाचा राजा योशियाचा पुत्र सिदकिया याच्या कारकिर्दीच्या आरंभी यिर्मयाला परमेश्वराचे हे वचन प्राप्त झाले। परमेश्वर मला म्हणाला, तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव आणि ती यहूदाचा राजा सिदकिया याजकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मोवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सिदोनाचा राजा यांच्याकडे पाठीव आणि त्यांना त्यांच्या धन्यांकडे असा निरोप देऊन पाठीव की सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुम्ही आपल्या धन्यास हे सांगा, मी आपल्या महाशक्तीने आपले बाहू उभारून पृथ्वी आणि पृथ्वीच्या पाठीवर असलेली मनुष्ये व पशु यास निर्माण केले आहे व मला नीट दिसेल त्यास ती मी देतो। आता हे सर्व देश मी आपला सेवक बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याच्या हाती दिले आहेत। त्याची सेवा चाकरी करण्यास वनातील पशुही मी त्याला दिले आहेत। सर्व राष्ट्रे त्याची सेवा करीतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करीतील। मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याजकडून सेवा करवून घेतील। बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तरवार, दुष्काळ आणि मरी यांनी मी समाचार घेईन। तुमचे संदेष्टे, तुमचे दैवज्ञ, तुमचे स्वप्नद्रष्टे, तुमचे मांत्रिक व तुमचे जादूटोणा करणारे तुम्हास म्हणतात की बाबेलच्या राजाची सेवा करू नका, त्यांचे तुम्ही ऐकू नका, कारण मी तुम्हास तुमच्या देशातून घालवावे, तुम्हास हाकून लावावे व तुम्ही नष्ट व्हावे म्हणून ते तुम्हास खोटा संदेश देतात। तथापि जे कोणी बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान देतील व त्याची सेवा करीतील त्यास मी त्यांच्याच देशात राहू देईन। ते शेतकी करीतील व देशात वस्ती करीतील असे परमेश्वर म्हणतो। या सर्व वचनांप्रमाणे यहूदाचा राजा सिदकिया यास मी म्हणालो की बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या, त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा, म्हणजे तुम्ही जगाल। जे राष्ट्र बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही त्याविषयी परमेश्वराने सांगितले आहे की तरवार, दुष्काळ आणि मरी यांनी ते मरेल। त्याप्रमाणे तू व तुझे लोक का मरता? जे संदेष्टे तुम्हास सांगतात की तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करू नका, त्यांची वचने ऐकू नका, कारण ते तुम्हास खोटा संदेश देतात। परमेश्वर म्हणतो, मी त्यास पाठविले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात। यास्तव
मी तुम्हास व तुम्हाला संदेश देणाऱ्या संदेष्ट्यास हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल. तसेच मी याजकास व सर्व लोकांस म्हणालो, परमेश्वर म्हणतो, जे तुमचे संदेष्टे तुम्हास सांगतात की पहा, परमेश्वराच्या मंदिराची पात्रे लवकरच बाबेलहून परत आणण्यात येतील, त्यांचे हे बोलणे ऐकू नका, कारण ते तुम्हास खोटा संदेश देतात. त्यांचे ऐकू नका. बाबेलच्या राजाची सेवा करून आपला जीव वाचवा. या नगराची नासाडी का व्हावी? ते जर संदेष्टे असले व परमेश्वराचे वचन त्यांच्या जवळ असले, तर परमेश्वराच्या मंदिरात, यहुदाच्या राजगृहात व यरुशलेमेत जी पात्रे उरली आहेत, ती बाबेलास जाऊ नयेत, अशी त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करून पहावी. गंगाळ सागर, स्तंभ, गंगाळाच्या बैठकी व इतर पात्रे या नगरात उरली होती. त्याविषयी सेनाधीश परमेश्वर याप्रमाणे म्हणतो, बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने यहुदाचा राजा यहोयाकीमाचा पुत्र यकन्या यास यहुदा व यरुशलेम यातील सर्व सरदारांसह पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले, तेव्हा त्याने पात्रे नेली नव्हती. ही जी पात्रे परमेश्वराच्या मंदिरात, यहुदाच्या राजगृहात व यरुशलेमेत राहिली होती, त्याविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो की ती बाबेलास नेण्यात येतील व मी त्यांचा समाचार घेईपर्यंत ती तेथेच राहतील. मग मी ती तेथून घेऊन या स्थली परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो.